तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संगीता गोळेला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे। तपासामध्ये संगीता गोळेची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावले। आरोपी संगीताची राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे। यामध्ये मुंबई आणि लोणावळ्यामध्ये करोडो रुपयांची मालमत्ता आहे, तर तिच्या बँक खात्यामध्ये तब्बल 5 कोटी रुपये असल्याचं समोर आलेलं आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे। या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेश बंदीची कारवाई केली जाणार आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतला असून ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत। लातूरमध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन उघड झालेलं आहे। लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये रोहिना गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआय अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केलेली आहे। या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईतून अमरावतीमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना अमरावती पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्याकडनं 30 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 3 मोबाईल असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी बडनेरा शहरातील आहेत। साकीनाका इथं पोलीस बीट चौकीच्या लगतच झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती। याबाबत तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने युवा सेनेचे पदाधिकारी क्रांती राणे आणि इतर युवा सैनिकांनी झोपडी तोडून टाकलेली आहे। गांजाच्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पुड्याही हस्तगत करण्यात आल्यात।